आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मणी सर, आज वॉर्डन मॅडमच्या मुलाचाही जन्मदिवस आहे. अरे वा. आणि तुमचाही वाढदिवस आहे. मला तर विश्वासच बसत नाही की आज तुमचा वाढदिवस आहे. विश्वास न बसण्यासारखं काय? इतर लोकांचा वाढदिवस असतो तसं माझाही आहे. मी काय परग्रहावरून आलेला एलियन वाटलोय का? हो, तसं नाही, पण एवढे दिवस झाले आपण एकत्र आहोत, एकत्र काम बी करतो, पण मला माहितीच नव्हतं की तुमचा बर्थडे कधी असतो. पण आज मला लई छान वाटतंय. मी आजचा दिवस तुमच्यासोबत घालवणार आहे. मलाही. थँक्यू. पण मनी सर, मला खरंच वाटलं नव्हतं की तुम्ही असं देवळात वगैरे जात असाल. म्हणजे माझ्यासारखं देवाशी मनातलं बोलत असाल. ऐन वेळेस पर्सनल काम म्हणून सुट्टी घेऊन तू इथं या मणीसोबत काय करतेस स्वानंदी? हे आहे तुझं पर्सनल काम? आणि माझ्यासोबत असताना तुझं हे हसणं जातं कुठे? का स्वानंदी, का? तू मणीसोबत जशी असतेस तशी तू माझ्यासोबत का नसतेस? स्वानंदी, लहान मुलांना काही हवं असेल तर ते आपल्या आई वडिलांकडे हट्ट करतात. पण माझ्याकडे असं कोणीच नव्हतं, ना आई ना वडील. म्हणून मी मला काही हवं असेल तर ते देवीला मागायचो. आजपर्यंत मला जे काही मिळालंय ते या देवी आईमुळे मिळालंय. आणि हिनेच मला स्वतःच्या मुलासारखं वाढवलंय. म्हणून मी इथे येतो दर्शनाला. हळदी कुंकू घ्या. अखंड सौभाग्यवती भव. दोघंही खूप सुखी राहा. गुरुजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे माझे फक्त मित्र आहेत आणि आज यांचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही देवी आईच्या दर्शनाला आलो होतो. असं आहे होय? पण हरकत नाही. चांगले आशीर्वाद आयुष्यभर आपल्या सोबत असतात. सुखी राहा. देवी आई, मी आयुष्यात खूप लकी आहे. तुम्हाला मनी सरांच्या रूपाने माझ्या आयुष्यातला सगळ्या संकटात खंबीरपणे उभा राहणारा मित्र भेटला. ते माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझ्या सगळ्या दुःखात त्यांनी मला धीर दिला. पण देवी आई, मी कधीच त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल काही बी विचारलं नाही. त्यांच्या आयुष्यात काय घडलंय हे तर मला माहितीच नाहीये. पण त्यांच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत ना, सगळ्या त्यांना मिळू देत. देवी आई, या निरागस मनाच्या मुलीच्या आयुष्यात खूप संकट आली आहे. ती खूप कठीण काळातून जाते. तू आजवर माझ्या सगळ्या प्रार्थनांना फळ दिलंयस. पण आता माझी तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे की
या सगळ्यातून स्वानंदीने सुखरूप बाहेर पडू देत आणि तिच्या आयुष्यात तिला आनंद दे, फक्त आनंद. हा, मी सांगतो ते नीट ऐक. लवकरात लवकर हे काम व्हायला हवं. हो, म्हणजे काही तासाच्या आत. जास्त वेळ वाया घालू नका. पैसे दुप्पट देईन रे मी. हे काम लवकरात लवकर करा बस. गेली 28 वर्ष याच दिवशी अखंड दिवा तेवत ठेवण्याचा नेम मी पाळत आले. आणि आज हे काय सांगायचंय का मला? माझ्यासाठी काही संकेत आहे का? काही अशो नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 लई दिवसांनी इतकं भारी वाटलं मनी सर. तुमच्यामुळे देवी आईचं दर्शन घडलं. देवळात आलं की कसं मन एकदम प्रसन्न होतं बघा. आणि थँक्यू स्वानंदी, तुम्ही सुद्धा सुट्टी काढून इथे माझ्यासोबत आलात. आणि मलाही तुमच्यासोबत वाढदिवस साजरा करायचाच होता. सहसा मी वाढदिवस साजरा करत नाही, तसं कोणी नव्हतंही आयुष्यात. पण आज वाटलं पहिल्यांदा कुणाला तरी वाढदिवसाच्या दिवशी इथे घेऊन यावं. थँक्यू. ते थँक्यूचं राहू द्या. बाकी काय प्लॅन आहे? म्हणजे सुट्टी घेतली आहे ना आज? स्वानंदी, दरवर्षी देवी आईच्या दर्शनानंतर मी अनाथ आश्रमात जातो. खरं तर मला कधी आश्रमात राहायची वेळ आलीच नाही, कारण लहानपणापासून सरपोतदार साहेबांनी मला आश्रय दिला आहे. पण प्रत्येक अनाथ मुलाला सरपोतदारांसारखे दिलदार व्यक्ती कोणी भेटेल असं नाहीये ना. या मुलांचं लहानपण आश्रमातच जातं स्वानंदी. यातली क्वचित काही मुलं असतात जी आयुष्यात काही करू पाहतात, काही बनतात, आणि यांना फार काही नको असतात. यांना फक्त आपलं हक्काचं माणूस हवं असतं. आणि मी जातो तिथे. आता मी जाईल तिकडे. तुम्हाला आवडेल यायला? हो मणी सर, आवडेल की. आणि विचारायचं काय त्यात? येईल मी तुमच्या सोबत. स्वानंदी, एक मिनिट आलो. हॅलो सर, तुम्ही ज्या माणसाचा शोध घेत आहात ना, तो व्यक्ती कोण आहे हे मला चांगल्याच प्रकारे माहिती आहे. जर तुम्हाला सत्य ऐकायचं असेल तर जिथे उभे आहात ना त्या मंदिराच्या मागच्या बाजूला या. आणि हो, एकटेच या. जर मी तुमची मदत करतोय हे कोणाला समजलं तर माझी नोकरी जाऊ शकते. पण कोण बोलतोय? आपण ऑफिसमध्ये. हॅलो, आपण ऑफिसमध्ये बोलू. हॅलो हॅलो. कोण होतो फोनवर? ऑफिस मधलं कोणी असेल का? कुणाविषयी बोलती ही व्यक्ती?
पण आता या क्षणी स्वानंदीचा गुन्हेगार कोण आहे हे कळणं जास्त महत्वाचं आहे. स्वानंदी, माझं जवळच इथे एक काम आहे, मी ते करून आलो. तुम्ही गाडीतच बसा. काही झालं तरी गाडी बाहेर उतरू नका. अहो पण कुठे चाललाय तुम्ही? मी आलोच एक काम. बरं मी नाही उतरणार गाडीच्या बाहेर, पण तुम्ही लवकर या. आलोच. हॅलो, तुम्ही म्हटल्याप्रमाणे आलो इकडे मंदिराकडे. हो या या, मंदिराच्या मागेच या, तिकडेच उभा आहे मी. हा. रमेश, बोला मॅडम, काही काम होतं? काम माय फूट. काय झालं मॅडम, माझं काही चुकलं का? परवा स्वानंदी घरी आली होती तुझ्या. का? ती का घरी आली होती तुझ्या? तुला असं काय माहितीये जे तिला जाणून घ्यायचंय? काय केलंयस रमेश तू? काय केलंयस तू? बोल. मॅडम हे बघा, त्या दिवशी स्वानंदी मॅडम माझ्याकडे आल्या. त्यांनी मला काही प्रश्न विचारले, पण नेमकं त्यांना काय जाणून घ्यायचं होतं हे मला नाही कळालं. आणि मग त्या गेल्या. मूर्ख आहे मी? मूर्ख समजलास मला? तू इथे ऑफिस मध्ये काय धंदे करतोस हे मला माहिती नाही असं वाटलं तुला? इथलं फॅब्रिक चोरतोस, बाहेर जाऊन विकतोस, त्यातून पैसे कमवतोस, हे मला माहिती नाही असं वाटलं का तुला? तुझं हे सत्य जर मी सगळ्यांसमोर आणलं ना तर नोकरी जाईल ना तुझी. हो मॅडम, प्लीज असं करू नका, प्लीज. मी सांगतो काय झालं ते. बोल. स्वानंदी मॅडम माझ्याकडे आल्या आणि ती आपली मागं सक्सेस पार्टी झालेली त्याबद्दल ते मला विचारत होते. त्या दिवशी त्यांच्याबरोबर काहीतरी वाईट घडलंय आणि म्हणून मग ते त्या गुन्हेगाराचा शोध घेत आहेत. पण मॅडम, माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो, मी असं काहीच केलं नाहीये. मी तिथे फक्त दारूच्या बॉटल चोरायला गेलो होतो. हे तू तिला सांगितलंस, मग ती काय म्हणाली यावर? मग काही नाही, बहुतेक त्यांचा विश्वास बसला माझ्यावर आणि मग त्या गेल्या. हे तू तिला सांगितलंस, तिचा या सगळ्यावर विश्वास बसला, इतकंच? बस? हो हो. कुणाशी खोटं बोलतोय? कुणाशी खोटं बोलतोयस? या संचिताशी? हो मॅडम, मी तुमच्या पाया पडतो, पण मला प्लीज या मोठ्या माणसांच्या भानगडीत अडकवू नका. मी असं काहीच केलं नाहीये. हे काहीतरी नवीनच चाललंय याचं. सुजित कपडे का चेंज करतोय, तेही इथे ऑफिसच्या बाहेर? याचं नक्कीच काहीतरी चाललंय. सुजितचं नक्की काय चाललंय हे जाणून घ्यायलाच पाहिजे संचिता.
लय वेळ झाला मनी सरांना जाऊन, अजूनपर्यंत कसे काय आले नाहीत? यांचा फोन पण लागत नाहीये. तुम्ही गाडीतच बसा, काही झालं तरी गाडी बाहेर उतरू नका. सॉरी मनी सर, पण मला तुमची लई काळजी वाटते. मला इथं बसून चालणार नाही. मनी सर, मनी सर, यार अजून कसा फोन आला नाहीये. झालं असेल ना काम. चल 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 बोल, काय अपडेट? काम झालंय, पण पण काय हे पण काय? त्याला कळलंय का तुम्हाला कोणी पाठवलंय ते? नाही साहेब, नाही कळालं. आणि त्याला मंदिराच्या मागच्या भिंतीवरून खाली ढकलून दिलंय. हो, त्याला दबर मार लागलाय. हो, तो ज्या उंचीवरून पडलाय ना, त्या उंचीवरून पडलेली व्यक्ती काहीही झालं तरी वाचणार नाही, ही आपली गॅरंटी. खेळ खलास. सुजितला नक्की कुणाचा कॉल आला होता? हा आज इतका का खुश आहे? नक्कीच याने काहीतरी मोठा कांड केलाय. म्हणे आता स्वानंदीला माझी होण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही. मणी गेला, पायातला काटा बनून रुतत होता, गेला. चला, फायनली फ्री झालो या सगळ्यातनं. फायनली.